नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में टाइल शोरूम का शटर तोड़कर चोरी करने वाले एक शातिर चोर को पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी के खिलाफ पहले से चोरी के 11 मामले दर्ज हैं। पुलिस अब उससे पूछताछ कर अन्य वारदातों का भी खुलासा करने में जुटी है। जानकारी के अनुसार वर्धमान नगर स्थित एक टाइल शोरूम का शटर तोड़कर आरोपी ने दुकान में रखे 2000 रुपए नकद, 20 पीतल के नल और एक ग्राइंडर मशीन समेत कुल 15,600 रुपए का सामान चोरी कर लिया था। शिकायत मिलने के बाद लकड़गंज थाना पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर कार्रवाई करते हुए ओम प्रकाश पूनम लहरे निवासी कलमना को गिरफ्तार कर लिया। जांच में सामने आया कि आरोपी दिन में बंद दुकानों और मकानों की रेकी करता था और रात में चोरी की वारदात को अंजाम देता था। पुलिस के अनुसार उसके खिलाफ पहले से 11 चोरी के मामले दर्ज हैं। फिलहाल पुलिस आरोपी से पूछताछ कर अन्य चोरी की घटनाओं की भी जांच कर रही है। लकड़गंज पुलिस स्टेशन अंतर्गत एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे। नेमका कोण आरोपी आहे, कितीचे घरफोडी, त्यांचा मोडच कळतं काय नाही। यामध्ये पोलीस स्टेशन लकड़गंज या ठिकाणी काल एक घरफोडी झालेली होती। त्यामध्ये फिर्यादी आदित्य गौरव आर्य वय 21 वर्ष राहणार पारडी, पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणचे होते। परंतु त्यांचा स्मॉल फॅक्टरी एरिया वर्धमान नगर या ठिकाणी ही घरफोडी झालेली होती। घरफोडीमध्ये अज्ञात व्यक्तीच्या नावाने आम्ही गुन्हा दाखल केलेला होता, ज्यामध्ये 15,600 रुपयाच्या वस्तू चोरी गेलेल्या होत्या। या अनुषंगाने आम्हाला जे डीबी पार्टी आहे ती आम्ही रात्री सक्रिय केली आणि त्याप्रमाणे जे घरफोडी झालेलं होतं त्या ठिकाणच्या आजूबाजूची माहिती घेतली आणि मोडस लक्षात घेता गोपनीय माहितीच्या आधारे यामधील अज्ञात जो व्यक्ती होता तो आमच्या डीबी टीम यांनी शोधून काढला आणि त्या व्यक्तीचे नाव पत्ता ओम प्रकाश पूनम लहरे वय 26 वर्ष असा मिळून आला आणि हे कळमना हद्दी मध्ये 5 झोपडा या ठिकाणचा रहिवासी आहे। सदर आरोपी यावर यापूर्वीचे सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने सदर आरोपी याला आम्ही सदर गुन्ह्यामध्ये काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे गुन्ह्यातील जे रिकव्हरी आहे ती संपूर्ण 100% रिकव्हरी प्राप्त केलेली आहे। एकूण मुद्देमाल किती होता आणि त्याचा मोडच काय होता? यामध्ये एकूण मुद्देमाल 15,600 रुपयाचा होता, जो आम्ही पूर्ण घेतलेला आहे। आणि या आरोपीची मोडच अशी आहे की घरामध्ये कोणी नसताना त्या ठिकाणी तो 2 ते 3 वेळा बघून घेतो आणि सायंकाळी जर कोणी त्या ठिकाणी मिळून आला नाही तर आतमध्ये लॉक तोडून मागील बाजूने किंवा भिंतीवरून जंप करून आतमध्ये प्रवेश करतो। अशा पद्धतीची मोडस आहे आणि या पद्धतीने आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व मोडस यावर आम्ही त्याला अटक केलेली आहे।